नमस्कार. शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता मी आलेली आहे गावाहून 4-5 दिवस मी सांगितलेले होते व्हिडिओमध्ये की मी मुलाकडे गेलेली आहे कलबुर्गीला. तर आलेली आहे परत 5-6 दिवसानंतर. तर पहा इकडे काम बसलेलं आहे, तिकडे काम बसलेलं आहे. गार्डन सगळी म्हणजे एकदम पानं वगैरे पडून, कचरा पडून थोडी अस्तव्यस्त झालेली आहे. हे पहा तुम्हाला दाखवते. हे पहा पॉट कसं पडलेलं आहे. हे पहा शोचं जे आहे त्याला आता काय करावं हे पहा. ह्याचे झाड कसं झालेलं आहे. आता ह्याला उचलून मी इकडं ठेवते एका साईडला, कारण ते पॉट झालेलं आहे लहान आणि ते झाड झालेलं आहे मोठं. आणि हे पहा हे पण फुलाचं झाड. फुलं तर लागतच नाही त्याला. किती दिवसापासून वाट बघायला लागले. फूल कसं आहे, कलर कोणता आहे याचं बघावं नाहीच बिलकुल. हे पहा हे आहे. इथं पण लावलेली आहे. हे शेवंतीचं आलेलं आहे. आणि हे पॉटमधलं पहा वाकडं झाड जात आहे. त्याला काढणारच आहे आता. आता थोडंसं हे पॉट सगळे सेट केले मी. हे पहा, हे पहा. चांगलं चांगलं आलं हिरवं हिरवं की मस्त वाटतं. उगीच कितीही पाणी देऊन वाळून, हे बघा किती पाणी देऊन वाळून गेलेलं आहे. काय करावं, असे पण असतं. हे पहा हे कसं झालेलं आहे. आणि एकदम छान होतं पहिलं. आता 2-3 दिवसात पहा कसं झालेलं आहे. तर त्याला थोडं नीट करायला गेले, सरळ करायला गेले तर पहा सगळंच वरी चालत आहे, हातातच आलं. हे पहा आता परत त्याला आणि लावावं लागेल चांगलं असं गार करून. इथंच लावून टाकते त्याला एक पॉटमध्येच, ह्याच पॉटमध्ये. चला मजबूत असं छान असं लावून टाकले. आता येऊन जाईल, चिटकून जाईल ते. तर असं होतं एक आपण करायला जातो, होतं एक वेगळंच. किती कामं बसलेली आहेत ना तुम्हाला सांगू मी. झाडात ताजगी म्हणायची नाही. हे पहा काय करावं काय नाही. हे पहा हे पॉट ना पूर्ण मातीनं असं भरून गेलेलं आहे, फुललेली आहे अशी माती. ती माती आता एक्स्ट्रा माती काढावी लागेल. आणि ती एक्स्ट्रा माती काढायला गेलं तर मग चांगले चांगले झाडं जे असतात ना तेही हाताला येतच असतात, तुटतात. आता इथं बघा हे टमाटरचं पण किती छान होतं ना. आता ते बघा वाळायला लागलेलं आहे. हे फूल आत्ता लागलेलं आहे, छानसं येत आहे. थोडं म्हणजे काही नुकसानी होतं. दररोज त्याला मेंटेनन्स पाहिजे, चांगलं देखरेख पाहिजे. ही पहा माठाची भाजी, तांदूळशाची भाजी, हे वांग्याची भाजी, रोपटं वांग्याचं. आणि इकडं दाखवते तुम्हाला मी ही वेल कशी आलेली आहे पहा. आणि इकडं पहा हे बिन्नीच्या शेंगा खूप छान अशा लागायला लागलेल्या आहेत. आता भाजीला येतील त्यावेळेस येतील. 1-2 शेंग लागल्यानंतर काय वरणात वगैरे टाकता येईल, काहीतरी करता येईल. लागायला सुरुवात तर होऊ दे. माझं म्हणणं की आपण एवढं कष्ट करतो ना, त्याला लागायला फळ तर लागायला सुरू होऊ दे अगोदर, असं माझं म्हणणं आहे. तर सुरू झालेलं आहे. थोडं 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 फळ लागत आहे. एकदाच तर आपल्याला मिळणार नाही, थोडं थोडंच मिळू दे. हे पहा वांग्याला आता फूल आलेलं आहे ना, मग सुरुवात झाली समजा फळ लागायला. वांगे पण एक एक आले ना मस्त होईल ना. हे पहा वांग्याचे रोपं. पण मिरचीत दम नाही बघा बिलकुल. ही मिरचीचे रोपं कसं एकदम सुकून गेल्यासारखे झालेले आहे. आणि हे पहा त्या दिवशी कोथिंबीर टाकले होते ना याच्यामध्ये, तर आता छान आलेली आहे. आणि इकडं दाखवते तुम्हाला ही वेल, भिन्नीची वेल हिच्यामध्ये पण टाकले होते ना. होता होईल तेवढं सगळ्याच ह्याच्यामध्ये काहीतरी काही टाकत गेलेली आहे, म्हणजे काहीतरी काही भाजीपाला आपल्याला मिळत राहील ह्या उद्देशाने. तर आता हे पहा टमाट्याचे केस छान आलेले आहेत. आता इकडे पहा, इकडे दाखवते तुम्हाला मी. टमाटरचे असं बांधलेले होते, आधार दिले होते ना सगळ्या ह्याला. हे पहा इकडं पण असं सुतळीनं हे बांधलेले होते. असं सगळं आधार देण्यासाठी ते सगळं केलेले होते मी. तर सगळं थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे. इकडं बघा इकडं पण बिन्नीचं टाकले. आणि ह्याला काय झालं आहे बघा, ह्याला एवढं पाऊस पण आलं आणि मुलीनं गार्डनला पाणी पण घातलेली आहे, तरी पण हे पहा कसं वाळून गेलेलं आहे बघा. हे पहा कसं असतंय ना, कोणतं येतं आहे आणि कोणतं जातं आहे आपल्याला माहीतच होत नाही. काय आणि फॉल्ट काय झाला, आपल्याकडून काय चूक झाली ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आपोआप ते वाळून गेलं बघा. हे पहा इकडे वांग्याचे कसे मस्त आलेले आहेत ना. टवटवीतपणा खूप छान आलेला आहे. इकडे सगळे झाडं हे पहा, ही फुलाचे इकडं तिकडं. आणि बिनिसचे आहेत इकडं साईडला. इथं अद्रक चाललेलं आहे बघा. त्या दिवशी तवा लावलेला, आत्ता थोडंसं कोंब फुटलेलं आहे असं अद्रकचं. इथंच नेहमी अद्रक येतं ह्या ठिकाणीच.
आता पहा इकडे, हे पहा कसं मस्त आलेलं आहे. इकडं बघा अमरूदसुद्धा पडलेले आहेत जाम खूप झाडाखाली. कारल्याचं पहा वेल बांधायला केली होती तर मस्त झालेलं आहे ते. हे पहा कारल्याचं आता चढलेलं आहे वरी. आता फूल लागायला सुरुवात होतील त्यालाही. आता स्वच्छता करायला सुरू करते मी. जागी जागी पानं पडलेले आहेत झाडाचे, कचरा वगैरे पडलेला आहे. तर ते सगळं कचरा आता इकट्ठा करते, एका ठिकाणी करते आणि तिथं टाकते. त्या गेटच्या जवळ तिथं टाकते. म्हणजे तिथून आता नवीन आता आम्हाला पॉट रेडी करायचे असतात ना, तिच्यामध्ये अगोदर ते कचरा घालायचं, पेपर घालायचं, मग माती घालायचं, असं 3 थरांनी मग पॉट रेडी करायचं असतं आम्हाला. आणि मुलगी पण मागवलेली आहे ग्रो बॅग, ते पण आता रेडी करायचे आहेत एक एक. आता उद्या ते काम करणार आहे. तर असं म्हणजे तिला पण भाजी लावायचं आहे म्हणे, वरती लावणार ती भाजी तर टेरेसवरती. तर बघूत कोणती भाजीपाला छान येते, तिथली का इथली. आता एक एक सुरू करणार आहे तीही. तर उद्या तिचं काम बघा तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये, कसं पॉट रेडी करतो आणि कसे ग्रो बॅग आहेत ते दाखवते तुम्हाला मी. आणि आता असं मी कचरा सगळं इकडं जमा केलेला आहे. पहा आता स्वच्छ झालेली आहे ना बाग एकदम. कसं म्हणजे एकदम कचरा वगैरे पडला ना एकदम कसं तरीच वाटतं. झाडाला पण स्वच्छता पाहिजे आणि झाडाला नेहमी मेंटेनन्स पाहिजे. हात आपला फिरत राहायला पाहिजे, कुठं काय कसं काय सगळं बघत राहिलं पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे लक्ष देऊन काम केलं पाहिजे. असं म्हणजे सगळं लक्ष देऊन आता हे सगळं झालेलं आहे. एक एक झाडं ऑटोमॅटिकली वाळतातच, एक एक झाडं एकदम छान येतात. असं सगळा प्रकार इथं गार्डनमध्ये चालतो ना, त्यामुळे गार्डनिंग आपल्याला छान वाटते. म्हणजे प्रकृतीच्या सानिध्यामध्ये, थंडगार हवेमध्ये. हवा तर म्हणते मी, पण हवा नाही सध्या, खूप असं म्हणजे गरमी व्हायला लागलेली आहे. आता थोड्या वेळात हवा आली तर मग थोडंसं छान वाटेल. तर आता सध्या तर हवा नाही बिलकुल, पण एकदम छान वाटतं हिरवं हिरवं गार सगळीकडे. आणि तिथं आपण काम करतो, त्याचं आपण निर्माण करतो, बी लावतो, मग ते येतं. ते सगळं बघायला ना ते एकदम अद्भुत असं दिसतं बघा. छान असा अनुभव वेगळाच येतो. म्हणून असं एक काहीतरी एक आपला छंद आपण जोपासायचं आणि ते अंमल करायचं त्याच्यावरती. मला हे छंद होतं, मला ते छंद होतं. लहान असताना माणसाला किती छंद असतात ना, प्रत्येक गोष्टीचा छंद असतो. पण जसं जसं माणसाचं आयुष्य वाढत जातं तसतसे एक एक छंद आपले वगळले जातात, नष्ट जातात होतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या लक्षातसुद्धा नसतं की हे मला वस्तू खूप छान प्रकारे येत होती. असंसुद्धा आपण विसरून जातो ह्या संसारामध्ये, ह्या कामामध्ये आणि ह्या व्यस्ततामध्ये. आपण आपलेच जे छंद आहेत ते सुद्धा विसरून जातो. तर मला तर लहानपणापासूनच आवड होती असं झाडं वगैरे लावायची. लहान असतानाही आम्ही खूप फुलाचे झाडं इकडून तिकडून आणून लावायचं, पाणी घालायचं, हे सगळं खूप करायची आवड होती. कविता करायची आवड होती, ड्रॉइंग बनवायची आवड होती, खेळायची आवड होती. तर तिच्यामधले आता 2 छंद मी जोपासून ठेवलेले आहे. म्हणजे कविता करणं, वाचन वगैरे, लिखाण वगैरे आणि हे गार्डनिंग. तर असं प्रत्येकाने आपले जे छंद असतात ना लहानपणाचे, ते एक तरी एक आपल्याला ठेवलंच पाहिजे. आता ह्या पॉटमध्ये मी लावून टाकते जरासं आंबाडीची बी आहे ते टाकते, इथं पण तेच टाकते. आता खाली आपल्याला ठेवायचंच नाही आहे ना. तर कसं असतं म्हणजे छंदाबरोबर आपल्याला त्याचं त्याबरोबर आपण साथ राहिली ना छंदाची, तर आनंदही तेवढाच होतो, आपला वेळही चांगल्या प्रकारे जातो आणि आपल्याला कुणावरही डिपेंड राहायची गरज राहत नाही. आपल्याला कसं आपण कसं मला एकटं राहायचीच सवय नाही असं तसं आपण म्हणत राहतो. काम करणाऱ्याला काहीच वाटत नाही, काम त्याच्या इंतजार करत असतं. हे पहा, हे पहा, हेही असं पॉट असं एक एक खाली झालेलं आहे, ह्याला ठेवते मी. ह्याचं काम मी उद्या करून घेते. इथं एक पॉट खाली आहे, तर ह्या पॉटमध्ये पण काहीतरी लावून टाकते. असं म्हणजे एकही खाली ठेवायचं नाही, काहीतरी काही टाकत जायचं. बी इतकं पुष्कळ आहे ना माझ्याकडे, पुष्कळ बी आहे, पण ते यूज होऊन झालेलं नव्हतं. हे पहा असे मी एकदम असे हे करून घेतलेली आहे झाडांसाठी चांगलं पाणी थांबायसाठी. मस्तपैकी आहे पहा. आता स्वच्छता पण झालेली आहे, असं झाडाला गारी गारी करून घेतलेली आहे झाडाबरोबर. चला आता मी पाणी घालते एकदम छान टवटवीतपणा. पावसाची वाट बघत बसत नाही, पाऊस येऊ न येऊ आपलं काम आपण करायचं, झाडं लावायचं,
आणि पाणी घालायचं, हे 2 कामं आपण करायचं आणि त्याच्याबरोबर त्याला फर्टिलायझर पण द्यायचं. असं नाही की उगी हे पहा हे किती वाढलेलं आहे. थोडं थोडं मला काढून टाकते आणि एकदम वरीच असतं बघा, हलकं एकदम थोडंसं हात लागलं की निघतं हे. आता थोडं थोडं मी काढायला लागले कारण इकडं इकडं अडचण होणे म्हणून. पण काय झालं सांगू, सगळंच आलं बघा. हे पहा आणि ते पॉटच खाली झालं. चला जाऊ द्या, टाकले तिकडं. आणखीन एका पॉटमध्ये आहेच तशा प्रकाराचं. 2-2 घेऊन काय करायचे शोचे. मग इथं पण मी बी टाकलेली आहे. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.